ज्याचं जडतं त्यालाच कळतं. ऐका, बँकमध्ये जातो ना आपण, पैसे जर काढायचे असतील ना, आपल्याला स्लिप भरायची स्लिप, तर बँक मॅनेजर पेन देत नाही. जर तुम्हाला स्लिप भरण्यासाठी पेन पाहिजे असेल ना, तर त्या पेनला दोरी बांधलेली असते, दोरी. 5 रुपयाचा पेन पण आपल्या ताब्यात देत नाही. 5 रुपयाचा पेनही कोणी विश्वासानं आपल्या हातात देत नाही. पण पोरगीचे मायबाप किती उदार अंतकरणाचे असतात की सहज कन्यादान करतात. सहज स्वतःचं तळ हातागत फोड जसं जपतो ना, तसं पोरीला जपतात. जन्माला आल्यापासून 18, 20, 22 वर्षाची करतात आणि सहज एक अनोळखी पोरगा येतो बघाया आणि त्या पोराला पोरगी दान करतात. इतके उदार अंतकरणाचे मायबाप असतात. सकाळी लग्न संबंध आटोपल्या येतात. लग्न संबंध आटोपल्या येतं. प्रसंग आहे तो बिदाईचा. आता पोरगीला सासरी जायचं. पोरगीला सासरी जायचं. सासरकडच्या आलेल्या बाया आहेत का? काही माझ्या बहिणींना, माझ्या मायांना एक विनंती असेल, रिक्वेस्ट असेल, तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना कलोऱ्या बनवून, काही बाया नवरीवाल्यांवर लई वजन टाकतात बरं का. काही बाया लई वजन पाडतात. त्या नवरीवाल्यांना सांगतात, ए असंच पाहिजे, तसंच पाहिजे. नवरी पोरगी सांगत होती, आत्या थांबा जरा, तुमच्या सोबतच येते, पण मला जरा सगळ्यांना भेटायचे. काही बाया लई शहाण्या असतात. त्या नवरी पोरगीला सांगतात, का ग उशीर होतोय, चल निघ लवकर. पोरगी म्हणते, आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या माईला, माझ्या बापाला भेटते, मग तुमच्या सोबत येते. काही बाया म्हणतात, का ग 20-22 वर्षाची होईपर्यंत मायबापांकडेच राहिली ना, तेव्हा नाही का विचारलं? व आत्या तुमच्या सोबतच येते, पण एकदा माझ्या माईला भेटते ना आत्या. सगळे नातेवाईक उभे येतात. पोरगी जाऊन माईच्या गड्याला मिठी मारते. माईच्या गड्याला मिठी मारते ना आईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे पप्पा जर का तुझ्यावर रागवले ना, तर माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील गे. बघा, ज्या पोरीला पण जन्माला घालतो का, ती कधी आपली माय होते आपल्या लक्षात पण येत नाही. आपली मुलगी आहे, पण तीच मुलगी आपली माय बनून आपल्याला समजवते. मायला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पण माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील ग. कारण काय आहे ना, माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर माझ्या बाप तुझ्यावर रागवला, तर माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील ग, माझ्या बापाला समजून घेशील. आई पोरीला सांगते, बेटा तू सांगते तसंच ऐकते, पण लेकी ऐक ना, जा दिल्या घरी सुखी राहा. सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. बेटा असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी आहे. बहिणीच्याकडे धाव घेते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावलीसारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं दादा. मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा. भावाच्या गड्या धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते, भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो, पण मला रडायला एवढ्यासाठी येतंय ग ताई, का तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना नो कोपरा तुझी वाट बघेल दीदी, का तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा प्रसंग सांगत असताना काही लोकांच्या डोक्यावरनं जात असेल, पण कसं आहे ना, ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही कळायचं. ते हे कळण्यासाठी ना सुरुवातीलाच सांगितलं, हे दुःख कळणं असेल तर त्याच्यासाठी पाठी बहीण असावी लागते, पोटी मुलगी असावी लागते, तर हे दुःख कळतं. ज्याची मुलगी सासरी जाते, ज्याची बहीण सासरी जाते ना, त्या भावाला आणि त्या बापाला विचारा ते दुःख काय असतं. म्हणून सांगतो, ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. तो भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना न कोपरा तुझी वाट बघेल दीदी, का तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा
तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येतेस, तू फिरून कधी येतेस. तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, त्याला अपेक्षा होती का दीदी कधीतरी फिरून येईल म्हणून या घराचा एक काना कोपरा वाट बघेल. पण माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8-9 वर्षापासून वाट पाहतोय, माझी दीदीच मला दिसत नाही. कारण हा प्रसंग सांगत असताना मी स्वतःही रडतो म्हणून सांगतो, ज्याचं जडतं त्याला कळतं. तो मंडपातला भाऊ रडत होता, त्याला अपेक्षा होती कधीतरी माझी दीदी फिरून येईल. पण माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8-9 वर्षापासून रडतोय, अजून माझी ताई फिरून आलेली नाही. मला हा अभंग घेतल्याच्या नंतर समाजाला संदेश द्यावा वाटतोय. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका काका, फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका, तर मुलगा संस्कारी आहे का ते बघा आणि मगच मुली द्या. फक्त श्रीमंती बघू नका, कारण करोडपतीच्या घरामध्ये भाकरीची साईज जेवढी आहे ना, तेवढीच गरिबाच्या घरात पण भाकरची साईज तेवढीच आहे. म्हणून पैशाने पोट भरत नाही. फक्त श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी आहे का, परिवार संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या. माझ्या कीर्तनातून प्रत्येक मायबापाला, प्रत्येक भावा बहिणींना संदेश आहे. कारण मी स्वतः या कीर्तनातून रडतो, माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या बहिणीचे लग्न संबंध बाबा तुम्ही ऐकलं असेल, मी तुम्हाला कीर्तनातून सांगितलं आहे. माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापाने जोडवले. जेव्हा मुलगा बघायला आला, त्याचा चेहरा बघूनच, त्याच्या घरच्या लोकांना बघूनच मी माझ्या बापाला सांगत होतो, हे लोक व्यवस्थित नाही आहे. माझा बाप मला सांगत होतं, म्हणले अरे माझ्यापेक्षा तू जास्त पावसाळी खाल्ली आहे का, माझ्यापेक्षा तुला जास्त अनुभव आहे का. आता बापाच्या पुढे मी जर जास्त शहाणपणा केला आणि तुमची कीर्तनातून ऐकणाऱ्या कोणीतरी एखाद्या काकानं किंवा एखाद्या काकूनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये येईल कसला कीर्तनकार आहे, लोकांना लय ज्ञान वाटतो, लोकांना लय ज्ञान शिकवतो, स्वतःच्या बापाला शहाणपणा शिकवत होता, कसला कीर्तनकार आहे तो. म्हणून आमच्यासारख्यांना मर्यादा आडवी येते. मला काही बोलायला चालत नाही. माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिलं मूड, दुसरं मूड, तिसरं मूड फिरून आली. फिरून आल्याच्या नंतर तिला नंतर गेल्याच्या नंतर तिच्या घरच्या लोकांनी तिच्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी केली. ती जेव्हा तिसऱ्यांदा आली ना, माझ्या वहिनीला सांगून गेली. वहिनी म्हणे माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात. वहिनीने सांगितलं पप्पांना सांगा. माझी ताई म्हणे पप्पांचा स्वभाव स्ट्रिक आहे. अगोदरच लग्नामध्ये एवढा खर्च झालेला, पुन्हा एवढे 4 महिन्यातच जर का मी 4-5 महिन्यात पैसे सांगितले, आणि काही रक्कम थोडी नाही आहे, आपल्या गरीब लोकांसाठी 10 लाख रुपये भरपूर झाले. म्हणले एवढं सोपं नाही म्हणले वहिनी, ते जाऊ दे म्हणले, त्या लोकांच्या नजरेतून स्वार्थ निघून जाईल. माझी ताई दुसऱ्या दिवशी निघून गेली. माझी बहीण चालली गेली. त्या दिवशी माझ्या वहिनीनं माझ्या भावाला मला सांगितलं, म्हणले महाराज, म्हणलं काय वहिनी, आपल्या दिदीकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतात. म्हटलं वहिनी तेव्हाच सांगायचं ना मला. म्हणले दिदीने मला सांगू नाही दिलं. आता मी पण आता डायरेक्ट कसं काय जाऊ घ्यायला, म्हणून मी प्रसंग बघत होतो काहीतरी, आणि नेमकंच रक्षाबंधन आलेला. रक्षाबंधन आलं. मी माझ्या भावाला सांगितलं, मोठ्या दादांना, म्हणलं दादा तुम्ही जाण वहिनीला, ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. बहीण आल्याच्या नंतर मी तिला विचारलं, काकाबाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करत होते, तुम्हाला का नाही सांगितलं. ती म्हणली दादा काय रे सांगायचं, अगोदरच एवढा अडचणी चालू व्हायचा, पुन्हा 10 लाख रुपयाची मागणी मागायचं म्हणल्यावर त्या लोकांचा स्वार्थ वाढेल ना. म्हणले थोड्या दिवसाच्या नंतर जाईल म्हणले मनातून निघून. आता माझ्या बहिणीनं मला समजवलं, पण तिला म्हटलं बाई एवढ्या लवकर जर ते 10 लाख रुपयाची मागणी मागतायत म्हणजे लोक लई स्वार्थी आहेत. म्हणलं ताई तू जाऊच नको म्हणला. मी तिला थांबून घेतलं. पण कधी कधी काय असतं माहिती आहे का, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो. माझे दादा ड्युटीला चालले गेले. माझे वडीलही बाहेर गावी होते. मागे तिच्या मालकानं फोन केला. तिला सांगितलं रुपाली आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या बहिणीचा मला फोन आला. मला म्हणते दादा तुझ्या दाजींचा फोन आला, तुझे दाजी सांगतायत त्यांच्या मायची तब्येत सिरियस आहे, म्हणजे माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे, मला जावं लागणार आहे. म्हणलं बाई नको ग जाऊ. ती म्हणते दादा जर नाही गेली, खोटं असलं तर ठीक आहे, पण जर खरंच माझ्या सासूची तब्येत सिरियस असेल आणि नको व्हायला तसं जर माझ्या सासूचं घडलं आणि मी जर जागेवर नसेल तर लोक मला तोंड काढू देणार नाही आणि तुलाही बोलू देणार नाही. कसला कीर्तनकार आहे, सासू मरेपर्यंत तुझी बहीण हजर नव्हती, तुझ्याकडे काय उत्तर असणार आहे. माझ्या डोळ्यात अश्रू होते. तिला म्हटलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई गेली. माझी ताई त्याच दिवशी निघून गेली. संध्याकाळी त्या नाराधामानं तिच्याकडनं स्वयंपाक वगैरे करून घेतला, मस्त जेवणं वगैरे केली. जेवणं वगैरे आटोपल्याच्यानंतर 11-11:30 वाजेच्या सुमारास माझ्या बहिणीला त्यांनी विचारलं. 11-11:30 वाजेच्या सुमारास तिला विचारलं रुपाली पैसे आणलेत का. माझी ताई सांगत होती स्वामी तुम्ही एवढ्या घाईघाई मला फोन केला धनी, एवढ्या घाईघाई फोन केला. माझा दादा गुजरातमध्ये कीर्तनाला, दुसरा दादा ड्युटीला, माझे वडील बाहेर गावी होते. मी घाईघाई निघून आली, पैसे कसे आणणार आहे. तिचं सगळं परिवार बसलेलं होतं. रात्री 11 वाजेच्या सुमारास तिच्या नवऱ्यानं त्या नराधमानं मारायला सुरुवात केली.
स्वार्थापोटी एक दोन चापट मारली असती काही वाटलं नसतं. त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या बहिणीचे दोघं हातही तोडले, दोघं पायही तोडले. दादा, एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, ज्या भिकाऱ्याला 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, तो भिकारी जसा भीक मागतो ना ताई, 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, तुमच्या पाया पडते. दोघं हातही तोडलेले, दोघं पायही तोडले माझ्या ताईचे. माझ्या बहिणीला उठताही येत नाही, हातही जोडायला हात नाही माझ्या ताईकडे. कोण्या भावाला, कोण्या काकाला, कोण्या दादाला दया येईल म्हणून माझी ताई जोरात आवाज द्यायला लागली, काका, बाबा, मामांजी, कोणीतरी वाचवानं. हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवानं. गल्लीतल्या लोकांना माझी ताई आवाज देत होती, पर त्या नराधमानं कापडाचा बोळा माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबला का तिचा आवाज नाही आला पाहिजे. आता तिचा आवाजही निघत नाही, तिचा हातही उचलला जात नाही, पायही उचलले जात नाही. त्या नराधमानं माझ्या ताईच्या गळ्यात दोर टाकला. खेचत खेचत जिन्यानं घेऊन गेले आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा, तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील, या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. कदाचित त्या भावाला आस होती, अपेक्षा होती, कधीतरी माझी ताई फिरून येईल. पण माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही. मी तर म्हणतो, ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई? प्रत्येक भाऊ आणि प्रत्येक बहीण रक्षाबंधनला भेटतात, प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते. ताई तू 9 वर्षापासून असा कोणता रुसवा धरून बसल्या? तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी या भावाची कलाई खाली असते. ताई ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं. 9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई? तुला माझी दया नाही का ग येत? प्रत्येक बहीण राखी बांधते, अक्षय तृतीयेला प्रत्येक बहीण भावाला ओवाळते. ताई प्रत्येक सण त्योहार तुझ्या गैरहजेरीत करावा लागतोय. मला विचारा, बहीण गेल्याचं दुःख काय असतं? म्हणून प्रत्येक बापाला, प्रत्येक माईला माझी विनंती असेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा, मगच मुली द्या. मंडपातल्या भावाला बहिणीनं भेटलं गेलं. आता शेवटच्या टप्प्यात बाप उभा आहे. बापाच्याकडे पोरगी धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाचा एवढं प्रेम असतं ना, त्या बापाच्या प्रेमाची लांबीही मोजता येत नाही आणि रुंदीही मोजता येत नाही. पोरगी जाऊन बापाच्या गड्याला मिठी मारते, बापाला सांगते, पप्पा मी तर चालली हो पप्पा, तर ऐका ना, तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या माईवर रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ. पप्पा जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ. जोपर्यंत मी होती तोपर्यंत तिला समजवायची, पण मी नसल्यावर माझ्या माईला कोण समजवणार? तुम्ही रागवताना माझी माय कोपऱ्याला बसते, 2-2 दिवस जेवत नाही. हो उपवाशी पोटी असते. हो पप्पा नका रागवत जाऊ. आज जशी मी तुमचं घर सोडून जाते तशी माझी माय सुद्धा तिच्या मायबापांना सोडून तुमचं घर सांभाळते, तुमचा संसार करते. तिला पण तुम्ही समजून घेत जाऊ, तुमच्याशिवाय कोणीच नाही तिला समजून घेणार. बापाच्या डोळ्यात अश्रू. बाप पोरीला सांगतो, बेटा तू सांगते ना तसंच वागेल, पर दीदी ऐक ना, जा बेटा, दिल्या घरी सुखी राहा. सासू सासऱ्यांना आईवडील समज.
असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं, शेवटी बाप उभा होता, बापाला भेटलं गेलं. मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती. आता पोरगी बैलगाडीमध्ये बसली आणि सासरी निघायचं. बैलगाडी पुढं चालत होती, पोरगी फिरू फिरू मागं बघत होती. आणि लक्षपूर्वक ऐका बरं, बैलगाडी पुढं चालते, पोरगी फिरून मागं पाहते. त्याचं कारण असं होतं, आता माझं लग्न झालेलं आहे. बाळ जन्माला आल्याच्या नंतर जशी त्याची नाड खांडली जाते, मायपासून त्याला वेगळं केलं जातं ना, तसं पोरगीचं आहे. लग्न झाल्याच्या नंतर तिची माहेरची नाड खांडली जाते आणि माहेरपासून पोरगी वेगळी होते. पोरगीच्या लक्षात येत होतं, जो अधिकार माझा माहेरमध्ये होता तो अधिकार आता माझा राहणार नाही आहे. हे माहेर माझ्यासाठी परक होणार आहे. आता एकदाचं माझं माहेर मला डोळे भरून बघायचे, याच्याशिवाय आता नंतर मला माझं माहेर परक होणार आहे. एकदाचं डोळे भरून माहेर बघत होती. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागं पाहत होती. हो, त्या बसलेल्या बायांना, गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगत होती, ताई ते जे घर दिसतंय ना ते महाबापाचं आहे. ती जी गली दिसते ना ताई, ती पूर्ण माझ्या काका बाबांची आहे. बैलगाडी पुढे जात होती, पोरगी फिरू फिरू मागं पाहत होती. गुराकी गुरं चारत होता. त्या गुराक्याला बघून पोरगी सांगत होती, आत्या तू गुराकी गुरं चारतोय ना, तो माझ्या माहेरचा आहे, माझ्या बापाच्या गावाचा आहे. पुढे गेली, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता. ते मेंढपाळला बघून पोरगी सांगत होती, आत्या तो मेंढपाळ दिसतोय ना, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढे गेली, आता काही दिसत नाही. ऐन अरण्यात बैलगाडी गेली, आता कोणी माणूस दिसत नाही या, कोणी जनावर दिसत नाही या. फक्त एक मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता. आणि त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं, डसा डसा रडावून त्या बसलेल्या बायांना सांगावं, आत्या तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई, तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना आत्या, तो माझ्या माहेरचा आहे, माझ्या बापाच्या गावाचा आहे. बैलगाडी पुढं जाते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते आणि एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सांगावा. कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, हे कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी अभंग आहे 4 चरणाचा. आत्ता पहिल्या चरणावर आपण आहोत. वाजले 11:15. काय करू? तुमची वेळ संपून गेलेली. रवी बाबा, वेळ संपली आहे. नाही 9:15. 15 मिनटं त्यावी बरी काढले. मी फुकटनं कोणाला येतच नाही. हां, फुकटनं लेत नाही, कष्टानं सोडत नाही, आपलं तत्व आहे. 9:15 मी इथं आलेलो आहे.
9 ते 11 कीर्तन असता आपलं 9:15 ते 11:15 झालेले आहेत. काय करायचं? 15 मिनिटं बोलू का आवरू? बोलू ना? बरं. हरी विठ्ठल विठ्ठला. संवाद होता तुकोबारायांचा देवाशी. तुकोबारायांना देवानं केलेला प्रश्न, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं काय चाललंय? तर तुकोबारायांनी सांगितलं, देवा काय चाललंय ऐकायचं का? एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी मला तुला सोडूच वाटत नाही म्हणतात महाराज. कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतून पाहे, अगदी अगदी तैसे झाले माझ्या जीवा. लचवले मन लागले से गोडी, लचवले मन लागले से गोडी, लचवले मन लागले से गोडी, लचवले मन लागले से गोडी. लचवले मन लागले से गोडी, लचवले मन लागले से गोडी, लचवले मन लागले से गोडी, लचवले मन लागले से गोडी. सोरी ऐसे झाले, ऐसे झाले. ऐसा तुझी राहे, आता तुझी पुढे ऐसा तुझी राहे, आता तुझी पुढे तू ऐसा तुझी राहे, आता तुझी पुढे ऐसा तुझी राहे. ऐसा दृष्टी पुढे ऐसाची तू